हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार म्हणजेच लक्ष्मी देवीच्या आराधनेचा दिवस. तर आपण संपूर्ण पूजाविधी पाहून घेऊयात. आपण अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घेऊ. त्यानंतर पाट ठेवायचा. पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही दोन्हीपैकी एक असेल तरी चालतो पीस ठेवायचा. त्याच्यावर थोडीशी अक्षदा, ज्या ठिकाणी आपण देवीचा कलश ठेवणार आहोत ते जागे, त्या ठिकाणी गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते यूज करायचं. पूजा करत असताना खरंच खूप प्रसन्न असं वाटतं, खूप छान असं फील येतं. आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते. या ठिकाणी जर मूर्ती नसेल तर सुपारीचाही वापर केला तरी चालतो. या ठिकाणी 5 फळांचा मान असतो, तर 5 फळं ठेवण्यासाठी आपण नागिनीच्या पानांचा वापर केला आहे. तसं पूजाविधी खरंच खूप रोचक आहे. आपल्याला कलशामध्ये पाणी ठेवायचं आहे, त्यामध्ये एक सिक्का टाकायचा आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं. छान. या ठिकाणी मी आंब्याच्या पानांच्या ऐवजी नागिनीच्या पानांचा वापर केला आहे. श्रीफळ ठेवायचं त्यावरती. जिथे आपल्याला देवी म्हणून या श्रीफळाला खूप छान सजवायचं आहे, त्या अगोदर कलशावरती स्वस्तिक काढायचं. स्वस्तिकच्या बाजूने 2 उभ्या रेघा असतात त्या, आणि त्यानंतर स्वस्तिकच्या दुसऱ्या बाजूला 5 कुंकवाचे टिक्के आणि 5 हळदीचे. हा कलशाचा मान असतो. एकदम छान आणि सुयोग्य पद्धतीची पूजाविधी या ठिकाणी सांगत आहे. करायलाही सोपी आहे आणि पुस्तकामध्ये सुद्धा पूजाविधी कशी करावी याचं संपूर्ण वर्णन दिलेलं आहे. कोणी नवीन असेल किंवा पूजा कशी करायची माहीत नसेल तर पुस्तकाच्या रेफरन्सने सुद्धा पूजा पूर्ण केली जाऊ शकते, आणि नसेल तर हा व्हिडिओ सर्वांसाठी आहेच. कोणी कोणी कलशाला छान साडी घालतात, डोळे बसवतात, छान नथनीही घालतात. या ठिकाणी मी छान टिक्का देऊन गजरा आणि मंगळसूत्र आणि छोटंसं मोत्याचं गळ्यातलं अशा पद्धतीने देवीचा साज करणार आहे. खरा मान तर प्रत्येक स्त्रीसाठी, विवाहित स्त्रीसाठी हा मंगळसूत्राचाच असतो, आणि हीच विधी प्रत्येक गुरुवारी करायची असते. पहिल्या गुरुवारी संकल्प घेतला जातो. संकल्प घेत असताना थोडा वेळ जास्त जातो पूजेसाठी. संकल्पामध्ये आपण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि लक्ष्मी देवीच्या साथीसाठी प्रार्थना करतो. या ठिकाणी आपला साज पूर्ण होत आलेला आहे. आता छान आपण सर्वांना हळदी कुंकू लावून घेऊ. आपल्याला या ठिकाणी दिव्याची ज्योत लावायची आहे, त्यानंतर धूपही लावायचा आहे. एकदम छान प्रसन्न वातावरण तयार होतं दिवा लावल्यावरती, धूप लावल्यावरती. कोणतीही पूजा, यज्ञ करत असताना अग्नी हा सर्वात महत्त्वाचा असतो. एका देवतेसोबत आणि आपल्या प्रार्थनेला एकमेकांशी जोडण्यासाठी अग्नी हा खूप महत्त्वाचा असतो. छान फुलांचा गजरा या ठिकाणी देवीला लावलेला आहे, खूपच सुंदर दिसतो. आपली पूजा अजून पूर्ण झालेली नाही आहे. या ठिकाणी जे पुस्तक आपल्याला वाचनासाठी घ्यायचं आहे व्रतकथेसाठी, तर त्या पुस्तकाचीही पूजा आपल्याला इथे करायची आहे. माझ्याकडे श्री लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसल्याने माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर त्या यंत्राची पूजा मी या ठिकाणी करणार. छान असं धूप लावून घेऊया. प्रत्येकजण मार्गशीर्ष महिन्याच्या या गुरुवारी श्री महालक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करतो. प्रत्येक घरातील महिला किंवा कुमारिका ही पूजा करू शकतात. कसं वाटतंय सर्वांना पूजा करत असताना? आज प्रत्येकाच्याच घरात पूजा आहे. प्रत्येकाच्या घरात महालक्ष्मी व्रतकथेचं जे पुस्तक असतं त्या पुस्तकाची ही पूजा आज या ठिकाणी करायची आहे आपल्याला. त्याच पुस्तकातून आपण ही पूजा संपन्न झाल्यानंतर कथेचं वाचनही करणार आहोत. छान पद्धतीने पुस्तकाची मांडणी करून त्यास हळदी कुंकवाचाही मान द्यायचा आहे. त्यानंतर देवीला लाल रंगाचं फूल आवडतं, तर लाल रंगाचं माझ्याकडे गुलाब, पण तो मी या ठिकाणी अर्पण केलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देवीला फळांमध्ये डाळिंब हे फळ सर्वात जास्त प्रिय आहे.
तर पूजेमध्ये शक्य झालं तर डाळिंबाच्या फळाचाही वापर करावा. आणि फुलांमध्ये लाल रंगाचं फूल आवडतं तर लाल रंगाचं जे कोणतं फूल असेल ते देवीला अर्पण करावं. जर नसेल तर आपल्या जवळपास जी कोणती फुलं भेटतात, जसं की झेंडू, मोगरा, गुलाब, जास्वंद, कोणत्याही प्रकारचं फूल अर्पण केलं तरीही चालतं. त्यानंतर श्रीयंत्राचीही पूजा या ठिकाणी मी केलेली आहे. कोणाकडे फोटो अवेलेबल असेल तर फोटो, मूर्ती अवेलेबल असेल तर मूर्ती, त्याची पूजा करावी. आणि आज नैवेद्य म्हणून मी या ठिकाणी खडीसाखर आणि पाणी याचा नैवेद्य मूर्तीसाठी आजच्या पूजेसाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण पाटाच्या सर्व बाजूने छान अशी रांगोळी काढून घेणार आहोत. तुम्हाला आवडेल ते डिझाईन तुम्ही त्या ठिकाणी टाका. अशा पद्धतीने आपली आजची पूजा संपन्न झालेली आहे. श्री महालक्ष्मी पर्वत महात्म्य. गुरुवारची कहाणी. ओम धनदाय नमस्तुभ्यं निधी पद्माधिपाय भवन्तु तत्प्रसादात् मे धनधान्यादि संपदः. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवै नमः. ओम श्रीं क्लौं ओम धनाय धन देहि मां. द्वापारयुगातील सौराष्ट्र देशाची कहाणी. सौराष्ट्र देशात त्या काळी भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी, मोठा विद्वान आणि वेदांत जाणणारा होता. त्याची सूरजचंद्रिका नावाची राणी होती. ती अत्यंत सुंदर व पतिव्रता होती. त्या राणीला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. तिचे नाव शांबाला. एकदा श्री लक्ष्मी देवीच्या मनात आले, आपण राज्याच्या गृहिणीकडे जाऊन येऊया, म्हणजे संपत्तीचा नीट उपयोग करून राजा प्रजेला अधिक सुख देईल. उलट एखाद्या गरिबाकडे गेल्यास तोच एकटा श्रीमंत होऊन सारी संपत्ती खाऊन टाकेल, असा मनात विचार करून ती श्री लक्ष्मी देवीचे एका वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेऊन राणीकडे पोहोचली. हातातील काठी टेकवत टेकवत ती राजवाड्याच्या मुख्य दारापाशी आली. तिला पाहून एक दासी पुढे आली आणि तिने विचारले, अहो आजीबाई, तुम्ही कुठल्या? तुमचं इथं काय काम आहे? त्यावेळेस तिने माझं नाव कमला आहे असं सांगितलं. वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला मी राहते. ऐक, ही तुझी राणी सूरजचंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य अत्यंत दरिद्री होता. त्यामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत. एकदा तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली. तशी ती रागारागाने घराबाहेर पडली आणि उपाशी पोटी रानावनात भटकू लागली. मला वाईट वाटले. मी तिच्या जवळ गेले. तिची सर्व काही हकीकत ऐकून तिला श्री महालक्ष्मीचे व्रत करण्याचा उपदेश दिला. माझ्या उपदेशाने सूरजचंद्रिकेने श्री महालक्ष्मीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तिच्या घरात लक्ष्मी नांदू लागली व तंट्याचे कारणच उरले नाही. अनेक वर्ष संपत्तीचा उपभोग घेऊन नंतर ती मरण पावली. त्यांनी जितके वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष त्यांना सुखाचा उपभोग मिळतो. आता त्यांना राजकुळात जन्म प्राप्त झाला. राजसुखात दंग झाल्यामुळे त्यांनी श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्यांना आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. त्यावर आजीबाई, महालक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे सांगा, दासीने मोठ्या उत्सुकतेने विचारले. वृद्ध रूपधारी श्री महालक्ष्मीने तिला श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी व माहिती सांगितली. एक मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रतस्थ राहून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी. गोडधोड पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. हे लक्ष्मी देवी, आज तुझी यथामतीने पूजा केली आहे. आता तू प्रसन्न होऊन घरात निरंतर वास्तव्य कर. श्री लक्ष्मीची प्रार्थना करावी. नंतर नैवेद्याची पक्वाने उरली असतील तर त्यातील काही ब्राह्मणास देऊन बाकीची पतिपुत्रांसह आपण भक्षण करावे. मार्गशीर्ष मासातील प्रत्येक गुरुवारी अशा रीतीने लक्ष्मीचे पूजन करावे. शेवटी ब्राह्मणाला व्रत सांगता करण्यासाठी दक्षिणा द्यावी. आजीबाई, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला, दासी हात जोडून म्हणाली. मी आता अशीच जाऊन राणीला वर्दी देते. असे बोलून दासी
राणी सुरतचंद्रिकेपाशी गेले आणि तिने त्या वृद्ध स्त्रीकडून ऐकलेले सर्व हकीकत राणीला सांगितली. राजवैभवात लोळणाऱ्या सुरतचंद्रिका राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. ती उन्मत्त झाली होती. त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन राणी संतापाने म्हणाली, बाई ग, कमाल झाली या थेरडीची. काय ग अवदसे, ही गतजन्माची काय कटकट लावली आहे. चल चालती हो. दुष्टे, एवढी कशाने माजलीस. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्रीलक्ष्मी कडाळली. तुझे उद्धट वर्तन पाहून तू जा म्हणण्याआधीच मी निघाले. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल. थेरडे, मला शाप देतेस? स्वतःला लक्ष्मी समजतेस काय? सुरतचंद्रिका रागाने म्हणाली. तिने म्हातारीच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि तिला खाली ढकलले. लक्ष्मी ती वृद्ध ब्राह्मण स्त्री उठून उभी राहिली आणि कणत चरफडत तेथून निघाली. वाटेत शांबाला उभी होती. तिने आजीबाई काय झालं म्हणून विचारले. राजवाड्यात झालेल्या सर्व घटना श्रीलक्ष्मीने राजकन्यास सांगितल्या. आजीबाई, या प्रकाराबद्दल मी क्षमा मागते, शांबाला हात जोडून खेदाने म्हणाली. तेव्हा लक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. शांबालेने भक्तिभावाने महालक्ष्मी व्रत केले. सिद्धेश्वर नावाचा राजा होता. त्याला मालाधर नावाचा राजपुत्र होता. त्या राजपुत्रेशी शांबालेचा विवाह झाला. शांबाला पतीसह राजवैभवात राहू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप झाल्याने भद्रश्रवा राजाची सर्व संपत्ती क्रमाने नष्ट होत गेली. तो राज्यभ्रष्ट झाला आणि त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. वेळेवर खावयास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही, अशी दैन्यावस्था प्राप्त झाली. एकदा राणी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी, दारिद्र्यामुळे जगणे असह्य झाले. आपला जावई मालधर राजा आहे, श्रीमंत आहे. त्याला आपली परिस्थिती सांगा आणि तो काही देईल ते घेऊन या. सुरतचंद्रिकेचे बोलणे भद्रश्रवाला पटले. तो आपल्या जावयाच्या राजधानीत गेला. तेथील नदीच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असता शांबालेच्या दासीने त्यांना पाहिले. त्या पाणी नेण्यासाठी तेथे आल्या होत्या. त्यांच्या राजबिंडात चेहरा व वेश भिकाऱ्यासारखा पाहून एका दासीने विचारले, आपण कोण, कोठून आलात? एकेकाळी मी सौराष्ट्र देशाचा राजा होतो. भद्रश्रवा कष्टाने म्हणाला. मी भद्रश्रवा राजा आता एक भिकारी झालो. अरे देवा, तो शांबाला राणीचा पिता आहे. हे कळताच दासी चित्कारल्या आणि धावत धावत शांबालेकडे गेल्या. शांबालेने आपल्या मेनका नामक दासीबरोबर वस्त्रेभूषणे आणि एक घोडा देऊन आपल्या पित्यास आदराने आपल्याकडे आणण्यासाठी आज्ञा केली. शांबालेने त्यास उत्तम पक्वानाचे भोजन घातले. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हांडा भरून धन दिले. राजा द्रव्याचे भांडे घेऊन आपल्या गावी परत आला. अहो राणी साहेब, हे पहा, लेकीने आपल्याला हांडा भरून द्रव्य दिले आहे. राजा सुरतचंद्रिकेला हाक मारून म्हणाला. तिने हांडा उघडला आणि आत डोकावले. सुरतचंद्रिकेचा चेहरा काळा ठिक्कर पडला. हांड्यातील द्रव्याचे कोळसे झाले होते. श्री महालक्ष्मीच्या अवकृपेचा हा चमत्कार घडून आला होता. काही दिवस लोटले. सुरतचंद्रिका एकदा आपल्या लेकीच्या घरी गेली. त्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातील 3 गुरुवार होऊन गेले होते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने नेहमीप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले आणि मोठ्या आग्रहाने आपल्या मातेकडूनही करविले. नंतर तिने आपल्या मातेची रवानगी केली. सुरतचंद्रिका आपल्या राज्यात परत गेली. तिने महालक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राज ऐश्वर्य प्राप्त झाले. काही दिवसांनी शांबाला माहेरी आली असता लेकीने पित्यास कोळसे दिले, आपणास काही दिलेच नाही. हा राग सुरतचंद्रिकेच्या मनात होता म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमानच झाला. शांबालेने आपल्या मातेवर उलट न रागवता राजवाड्यातून थोडेसे मीठ बरोबर घेतले आणि ती सासरी आली. काय आणलंस माहेरून? मालाधाराने पत्नीस विचारले. राज्याचे सार आणले. शांबाला हसून म्हणाले. पाहू तर खरं काय आहे? थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. मालाधर भोजनास बसला, पण अळणी स्वयंपाक पाहून त्याला जेवण जाईना. मग तिने ताटात मोठे मीठ वाढले. पदार्थात मीठ मिसळताच
जेवण रुचकर झाले. हे सर्व राज्याचे सार असे श्यामबालेने म्हणताच पतीला ते पटले. त्या दोघांनी मग हे हास्य विनोद करीत जेवण केले. अशा रीतीने जे कोणी हे श्री लक्ष्मी व्रत करील त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यास सुख, समाधान, वैभव प्राप्त होईल. त्याचे मनोरथ पूर्ण होईल. मात्र श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये, मातू नये. महालक्ष्मी व्रत करायला चुकू नये, म्हणजे ते राजा राणीप्रमाणे सुखी होतील. मात्र ही कहाणी न ऐकता अथवा न वाचता जर कोणी हे व्रत करील तर त्यास व्रताचे फळ मिळणार नाही. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. फळ संपूर्ण. ओम श्री लक्ष्मीदेवये नमः. नमस्तुभ्यं महामाये. श्रीपीठे सुरू पूजिते. शंख चक्र गदा हस्ते. महालक्ष्मी नमस्तुते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमारा. चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. रुंझुन तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाई सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी. दैत्या सुरवरनी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. सारी विवाद करिता पडले प्रवाही. ते तू भक्ता लागी पावस लवलाई. जय देव जय महिषासुरवर्णी. दैत्यासुरवर्णी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा. क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी राशा. नरहर तल्लीन झाला पुज पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरवर्णी व दैत्यासुरवर्णी. सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देव. घाली लोटांगण वंदीन चरण. डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंदी पूजिन. भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव. त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. लक्ष्मी माता की जय. गणपती बाप्पा मोरया.